बघणं गरजेचं आहे। पण याच्यातनं एक बाब मात्र नक्की आहे की तो कशा पद्धतीने मेला यापेक्षा देखील तो पाकिस्तानमध्ये मेला हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि याकडे मी लक्ष वेधू इच्छितो की जे जे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेत, जे जे असे मोठमोठ्याले ड्रग माफिया आहेत, आर्म्स माफिया आहेत, आर्म्स स्मगलिंग मध्ये आहेत किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत, मग त्याच्यामध्ये ओसामा बिन लादेन असो, हाय अबोटाबाद पाकिस्तानमध्येच मारला गेला, अझर मसूद देखील पाकिस्तानमध्ये मेल्याचं न्यूज आहे, दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये आहे, हाफिज सईद पाकिस्तानमध्ये आहे, लखवी पाकिस्तानमध्ये आहे। याचाच अर्थ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला या बाबतीमध्ये दुजोरा झाला आहे की पाकिस्तान हा दहशतवादाचं एपिसेंटर आहे, पाकिस्तान हा दहशतवादाला एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी आहे, हे याच्यातनं पुन्हा एकदा सिद्ध होतं। परंतु मला असं वाटतं की अशा पद्धतीने ह्या दहशतवाद्यांच्या संघटनांचे नेते हे अनेकदा जातात येतात। आज मसूद अझर गेलाय, त्याची जागा उद्या त्याचा मुलगा घेईल, त्याचा भाऊ घेईल, त्याचा मेहुणा घेईल, हे कोणीही घेऊ शकतं। त्यामुळे आपला संघर्ष हा संपलेला नाहीये। म्हणून तर मी त्याचा प्रवृत्ती या अर्थाने उल्लेख केलेला आहे। मला शिवाली यांच्याकडे जायचंय। शिवाली, या बातमीवर कितपत विश्वास ठेवायला हवा? हे बघा, जोपर्यंत काही डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा। पण ही गोष्ट जी आहे, अगदी छान अनालिसिस केलं आता जे बोलले त्यांनी, की ही गोष्ट याच्यासाठी असू शकते की जेणेकरून भारताचं लक्ष दुसरीकडे जावं आणि भारतामध्ये जी रागाची लाट आहे, संतापाची लाट आहे, ती थोडीशी शांत व्हावी। पण ह्या गोष्टीला आणखीन एक अँगल पण आहे। आणखीन एक अँगल असा आहे की जर पाकिस्तानने हे स्वीकारलं की तो हॉस्पिटलमध्ये आहे, तो आजारांनी जर गेला, हे जर स्वीकारलं तर मग तर हे पूर्ण उघड येईल पूर्ण जगामध्ये की पाकिस्तान हा आतंकवादी राष्ट्र आहे आणि आतंकवाद्यांना हा सपोर्ट करतोय आणि त्याला मेडिकल ट्रीटमेंट देणारे पण कोण आहेत? ही पाकिस्तानची सरकारच आहे। कारण मसूद अझर हा हॉस्पिटलमध्ये आहे हे त्यांच्या फॉरेन मिनिस्टरनी सांगितलं, कुरेशी। तर ह्या गोष्टीमुळे पण पाकिस्तान एका प्रकारे तो कोंडीत सापडलेला आहे की डिक्लेअर केलं तरी प्रॉब्लेम, जर नाही केलं तरी प्रॉब्लेम, कारण भारत संतापलेला आहे जगामध्ये। एका प्रकारे पाकिस्तान हा वेगळा पडण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मसूद अझर जरी गेला तरी भारतामध्ये जो राग आहे तो कमी होणार नाहीये। का? कारण भारताचा राग हा मसूद अझरवरती तर आहेच, पण एकंदर हा आतंकवाद्याच्या समस्येवरती आहे आणि आतंकवाद्यांचं मूळ जे आहे ते पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानची सेना, पाकिस्तानची ISI आहे। जर मसूद अझर गेला हे पाकिस्तानने डिक्लेअर केलं तर भारताची लढाई ही सुरू राहणारच आहे। कारण तिथे हाफिज सईद आहे, दाऊद इब्राहिम आहे, लखवी आहे, सलालुद्दीन आहे। तर त्याच्यामुळे हे सगळे नेते तिथे आहेत अजूनही। आणि अगदी बरोबर बोलले ते की जरी मसूद अझर गेला तरी त्याच्या भावाचं वक्तव्य आजच सकाळी आपण ऐकलं, आपण मीडियावरती आज सकाळपासून एक टेप सुरू आहे की त्याच्या भावांनी मौलाना अम्मर यांनी हे सांगितलं की तिथे जे एअर स्ट्राईक्स झाले, जे भारताने एअर स्ट्राईक्स केले, त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मदचे ट्रेनिंग कॅम्प सुरू होता आणि तिथे हे सगळे गेलेले, तर तिथे त्याच्यावरती भारताने एअर स्ट्राईक केलेलं आहे। तर तो गेला तरी त्याचं कोणी ना कोणी नातेवाईक आहेच आणि तो त्याला टेक ओव्हर करेलच। पण मसूद अझर हा आजारी आहे हे गेल्या काही महिन्यापासूनच आपण ऐकतोय। किंबहुना मी तर पहिल्यांदा ऐकलं तो पुलवामामध्ये, जेव्हा पुलवामाचा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतरच ऐकलं मी। त्याच्या आधी काही कल्पना नव्हती की मसूद अझर हा आजारी आहे किंवा त्याला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत। पण ह्या गोष्टी आता उद्भवणं म्हणजे ही एकच गोष्ट दाखवते की कदाचित एअर स्ट्राईक मध्ये तो खूप गंभीररित्या जखमी झाला असेल, हॉस्पिटलमध्ये असेल आणि हॉस्पिटलमध्ये कदाचित होऊ शकतं की त्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याच्यामुळे हे पूर्ण एक नाटक आहे की त्याला कुठला तरी खूप गंभीर आजार होता आणि त्या आजाराने तो क्रिटिकल आहे आणि आता हळूहळू ते डिक्लेअर करतील की तो गेला आहे। तर खूप शक्यता आहेत, शक्यता आपण नाकारू शकत नाही। एका दृष्टीने पाकिस्तान हे करत असेल आहे की कारण त्याच्यावरती दबाव खूप आहे, त्याला चायनाला पाठवतील किंवा त्याला अंडरग्राऊंड करतील आणि नंतर तो अंडरग्राऊंड राहून किंवा चायनाला राहून तो बाकीचे आपल्या गतिविधी करत राहील आहे। खूप साऱ्या शक्यता असू शकतात। पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की भारताने हे सतत सावध राहण्याची खूप गरज आहे। शैलेंद्र, दुसरी एक बाजू, जसं आता शिवाली यांनी देखील म्हटलं की हा एक त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो। बघा, अभिनंदन याला सोडावं लागणारच होतं,
कारण त्या पाठीमागे असणारा करार आहे शेवटी. दुसरीकडे आज लगोलग अशी बातमी येते आपल्यासमोर की मसूद अझर याचा मृत्यू झालेला आहे. नेमकं पाकिस्तानच्या वतीने अप्रत्यक्षरित्या हे पेरण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी इमेजला कुठेतरी त्यांच्या प्रतिमेला एक फार मोठा धक्का या सगळ्याच्यातनं पोहोचला होता. एक डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच आहे. एक लक्षात घ्या की अशा प्रकारचे जसा पुलवामाचा झाला तशाच प्रकारचे भीषण हल्ले भारतावरती यापूर्वी अनेकदा झाले. म्हणजे 2001च्या भारतीय संसदेवरच्या हल्ल्यापासून की ज्या वेळेला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीची तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती, त्याला जैश ए मोहम्मद रिस्पॉन्सिबल होता. त्याच्यानंतर मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असेल, पठाणकोट असेल, उरी असेल किंवा पुलवामा असेल, परंतु या हल्ल्याच्या वेळेसची परिस्थिती आणि पुलवामाचा हल्ला झाल्यानंतरची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता जी भूराजकीय समीकरणं आहेत ती पूर्णपणे बदललेली आहे. पाकिस्तानची खऱ्या अर्थाने कोंडी झालेली आहे. या पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण जो सेकंड सर्जिकल स्ट्राईक केला, लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहे, एका देखील देशाने भारताच्या सेकंड सर्जिकल स्ट्राईकचा निषेध केलेला नाहीये. हा आपला प्रचंड मोठा राजनैतिक विजय आहे. किंबहुना जे सगळे इस्लामिक देश, जवळपास 57 इस्लामिक देश आहेत जे OICचे मेंबर्स आहेत, हे ज्या वेळेला आपण किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या विरोधामध्ये काही रिझोल्युशन पास केलं त्या वेळेला हे सगळे इस्लामिक स्टेट सातत्याने पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहायचे. या वेळेला मात्र सगळं उलटं घडलेलं आहे. या सर्व देशांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. एवढंच नाही तर इतिहासामध्ये पहिल्यांदा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना अबुधाबीला बोलवलं गेलं OICच्या परिषदेसाठी. त्यामुळे पाकिस्तानला ही गोष्ट कळून चुकलेली आहे की पाकिस्तानची कमालीची कोंडी झालेली आहे. त्यांचा यावेळी फक्त भारताबरोबर प्रॉब्लेम चालू नाहीये, तर त्यांचा इराण बरोबर चालू आहे, त्यांचा अफगाणिस्तान बरोबर चालू आहे. पाकिस्तानच्या तिन्ही फ्रंट्सवरती प्रॉब्लेम चाललेले असल्यामुळे पाकिस्तान सातत्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमालीची डबघाईला आलेली आहे. पाकिस्तान 3 ते 4 दिवस देखील युद्ध सहन करू शकत नाही याची पूर्ण कल्पना इम्रान खानला आहे. आणि आता त्यांना कर्ज परत फेडण्यासाठी देखील, कारण ती दिवाळखोरीला आलेला देश आहे, त्यामुळे त्यांना जर आता या स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय संस्था असतील, जसं IMF आहे, त्यांचं बेलआउट पॅकेजचे $3.5 अब्ज त्यांना येणार आहेत, किंवा जो फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे त्यांच्याकडनं त्यांना ग्रे लिस्टमधनं बाहेर यायचं आहे, हे सगळं करण्यासाठी त्यांना त्यांची प्रतिमा ही उजळ आहे, ते शांतताप्रेमी आहेत, त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचं दहशतवादाला समर्थन देत नाही, किंवा आम्हीच दहशतवादाला बळी पडलेलो आहे असं दाखवणं हे या वेळेला त्यांच्यावरती कमालीचं बंधनकारकच आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच त्यांनी अभिनंदन यांना देखील सोडलं. अभिनंदनला सोडलं हा त्यांचा गुडविल जेस्चर नव्हता, तर ज्या पद्धतीने त्यांची कोंडी झालेली आहे, मग ती सायकोलॉजिकल असेल, मिलिटरी असेल, इकॉनॉमिक असेल, त्याचा हा परिपाक होता. आणि आता देखील जी त्यांनी या स्वरूपाच्या बातम्या ज्या येत आहेत अझर मसूदच्या मृत्यूच्या बातम्या, या देखील आंतरराष्ट्रीय समुदायाचा रोष, कारण हाच मसूद अझर अमेरिकेच्या हिटलिस्टवरती आहे, त्याच्यावरती प्राइस डिक्लेअर केलं गेलेलं आहे. त्याने अमेरिकेकडनंच त्यांना मोठी मदत, जी $100 दशलक्ष जी रोखली गेली ट्रम्पकडनं, ती देखील मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचा रोष कमी करायचा, भारताचा राग शांत करायचा, आणि ही एक प्रकारची डायव्हर्जंट टॅक्टिक्स आहे ज्याचा पाकिस्तान यापूर्वी पण अनेकदा वापर करत आला. डायव्हर्जंट टॅक्टिक्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या दोघांशी आणखीन आपण चर्चा करणार आहोत, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मसूद अझर गेला म्हणजे सगळं काही संपलं असं समजून निश्चितपणे चालणार नाही. आणि आज आपण बघतोय, बातमी आली की अझर गेलेला आहे, पण या बातमीवर कितपत विश्वास ठेवायला हवा. चला, याचबद्दल आपण चर्चा करतोय. मी आता शिवली यांच्याकडे जाणार आहे. शिवलीजी, जसं आपण चर्चा केली की हे सगळं संपलं असं म्हणता येणार नाही, म्हणजे एक त्यांचा मोरक्या गेला तर बाकीचे कुठे ना कुठे तयार होणारच आहेत, असं जर आपण एक वेळ या ठिकाणी समोर ठेवलं तर यापुढची भारताची लाईन ऑफ ऍक्शन कशी असली पाहिजे? हे बघा, मसूद अझर गेला आहे हे आपण पॉझिटिव्हली 100% सांगू नाही शकत. आणि जरी तो गेला असेल तरी आपण सावध राहायला हवं. पण जर गेला नसेल तर हे एक प्रकारे हा एक फेक प्रोपगंडा पाकिस्तानकडून असू शकतो. याला आम्ही आमच्या फौजी सैन्य भाषेत म्हणतो साय ऑप्स, म्हणजे सायकोलॉजिकल ऑपरेशन्स. म्हणजे की भारताला तुम्ही सांगा की हा गेला म्हणून, हा मेला म्हणून, आणि थोडंसं भारताचे सिक्युरिटी फोर्सेस थोडेसे ढिले होतील आहेत, जे रेड अलर्ट आहे ते थोडंसं कमी होईल आहे, आणि त्याच्यानंतर जे पाकिस्तानचे स्लीपर सेल्स आहेत पूर्ण देशामध्ये, ते स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट करायचे, आणि मग कुठेतरी देशामध्ये कोणत्या तरी शहरांमध्ये कुठे बॉम्बस्फोट करायचा, किंवा कुठेतरी परत फिदाईन हमले करायचे, अशा गोष्टी या परत करायच्या. कारण काय आहे की विंग कमांडर अभिनंदन यांना
वापस केलं आहे त्याच्यामुळे पाकिस्तानात भरपूर राग आहे. एकतर लोक चिडलेली आहेत आणि तिथली जी पाकिस्तान सेना आहे आणि पाकिस्तानची ISI हे खूप चिडलेले आहेत, कारण इम्रान खाननी अगदी एका दिवसामध्ये याला वापस केलं आणि काहीही वाटाघाटी न करता वापस केलं. आपण जर चॅनल्सवरती बघितलं असेल तर पाकिस्तान चॅनल्सवरती खूप जास्ती राग आणि खूप जास्ती ह्या विषयावरती चिड अशी पाकिस्तानी लोकांकडून येत होती. तर ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवताना ही गोष्ट अगदी आपण समजून घ्यावी की ह्याचा बदला हे पाकिस्तान कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने घेतील. त्याच्यामुळे हे एक फेक ऑपरेशन असू शकतं, एक सायकोलॉजिकल ऑपरेशन असू शकतं, किंबहुना सायकोलॉजिकल वॉरफेअरची ही एक पद्धत आहे की तुम्ही कुठली तरी खोटी बातमी पसरवा, लोकांना थोडंसं तुम्ही त्यांना थोडंसं कॅज्युअल करा आणि त्याच्यानंतर कुठले तरी स्लीपर सेल्स किंवा काहीतरी तुम्ही कुठेतरी फिदाईन हमले करा. बरोबर. राहिला तुमचा प्रश्न की भारताची स्ट्रॅटेजी आता कशी असायला हवी. बरोबर. जर ही खरी आहे बातमी तर मग स्ट्रॅटेजी भारताची अशी असायला हवी की वी विल हंट दी अदर टेररिस्ट. म्हणजे मसूद अझर तर गेला, पण दाऊद इब्राहिम तिथे आहे, हाफिज सईद तिथे आहे, लखवी तिथे आहे, सलालुद्दीन तिथे आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या आतंकवाद्यांना जे ट्रेनिंग देतं ते ट्रेनिंग कोण देतं आतंकवाद्यांना? पाकिस्तानची आर्मी. कारण आतंकवाद्यांना बॉम्ब बनवणं, IED बनवणं, त्याचे फ्युजेस लावणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या डेटोनेटर्स लावणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कोण शिकवतं? तर ती पाकिस्तानची आर्मी शिकवते. तो मूळ जे आहे ते पाकिस्तानची आर्मी आहे. तर कुठेतरी आपल्याला जबाब हा या बाकीच्या आतंकवादी संघटना आणि पाकिस्तानच्या आर्मीशी घ्यावा लागेल. जबाब कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा, काय करायचं हे मला असं वाटतं सेनेकडे आपण सुपूर्द करावं. धन्यवाद शिवाली या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. शैलेंद्र, आपले देखील धन्यवाद. वेळ आपल्याकडे थोडा आहे, पण हा महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या याच्यामध्ये की आता यापुढे आपण गाफील न राहता सजग राहणं फार आवश्यक आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.